अचानक कोंबड्यांचा मृत्यू का वाढलेला आहे? नमस्कार, मी साक्षी आणि आपण प्युअर गावरानचं आधुनिक पद्धतीने पोल्ट्री फार्म करतो. तर तुम्हाला पण हा प्रश्न पडला आहे ना, आता उन्हाळा सीझन चालू होत आहे. मागच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे आज वर्षाला मला पण असे प्रश्न पडत होते. माझ्या पण कोंबड्या अचानक उन्हाळ्यामध्ये मरत होत्या. तर याचं कारण मला कोणीच व्यवस्थित सांगितलं नाही. तर मला काय अनुभव आला, कोंबड्या अचानक का मरतात आणि त्यावर आपण काय उपाय करायचे, हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. जर नुकसान कमी करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून या उन्हाळ्यामध्ये या सीझनमध्ये तुमच्या कोंबड्यांचं कमी नुकसान होईल आणि आपला फायदा जास्त होईल. तर बाहेरचं टेम्परेचर हे 35 ते 36 असेल तर कोंबडीच्या शरीरामध्ये टेम्परेचर हे 38 ते 40 असतं. कारण कोंबडीच्या शरीराची रचनाच अशी आहे की जो पंखाने पूर्ण भरलेले आहे, त्यामुळे कोंबडीच्या शरीरात लवकर हीट तयार होते. कोंबडी हीट स्ट्रेसमध्ये जाते आणि ती कोंबडी आपल्याला संकेत देते, जास्त श्वास घेते, तोंड उघडून श्वास घेते, जास्त पाणी पिते, कमी खाद्य खाते आणि सावली शोधते. त्यामुळे आपल्या या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापन. तर कोंबडीला चांगलं पुरेसं पाणी भेटलं पाहिजे याची आपण काळजी घ्या आणि विशेषतः थंड पाणी. तर काही फार्मवर ही टाकी बाहेर असते उन्हामध्ये, त्यामुळे पाणी कोमट होतं, तसंच पाणी आपल्या कोंबड्यांच्या पोटात जातं. तर मला सांगा, उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना गरम पाणी दिल्यावर त्याचं नुकसान कमी होईल का जास्त होईल? तर त्या पाण्याचं टेम्परेचर आपण बर्फ टाकून कमी करू शकतो. तर घरगुती उपाय म्हणजे आपल्या कोंबड्यांना ड्रिंकरमधून ताक ठेवा किंवा दही ठेवा. तर हे पदार्थ मुळातच थंड असतात, त्यामुळे आपल्या कोंबड्यांच्या ड्रिंकरमध्ये पाण्यातून ताक ठेवलं तुम्ही तर कोंबड्यांच्या शरीरातील हीट कमी व्हायला थोडी मदत होईल. म्हणजे कोंबडीला जर गरम होत असेल ना, जर कोंबडीच्या शरीरात जास्त टेम्परेचर झालं असेल 35 ते 40च्या पेक्षा, तर कोंबडी तोंड वरती घेऊन श्वास घेते. म्हणजे कोंबडीला जास्त म्हणजे कोंबडी आपलं शरीरातील टेम्परेचर थोडं थंड करण्याचा प्रयत्न करत असते. तर यावेळेस आपण काय करायचं, तर मी तुम्हाला सांगितलं आहे शेडची रचना ही पूर्व पश्चिम पाहिजे. पण जर तुमचं पहिलं शेड असेल तर शेडमध्ये हवा येईल याची तुम्ही काळजी घ्या. हवा खेळती राहिली पाहिजे. दुपारच्या वेळी पाण्याने फवारणी करून घ्या. शेड स्वच्छ ठेवा, जेणेकरून उष्णता तयार होणार नाही आणि शेडमध्ये उष्ण असं वातावरण राहणार नाही. जर तुमच्याकडे हजाराच्या आतमध्ये कमी क्वांटिटीमध्ये कोंबड्या असतील तर तुम्ही ड्रिंकरमध्ये बर्फ टाका. जास्त असतील तर टाकलं तर उत्तमच आहे. इलेक्ट्रोलाइट पावडर पाण्यातून द्या 1 ते 2 दिवसाला आणि बर्फ दररोज कोंबड्यांच्या दुपारी पाण्यातून द्या. म्हणजे संध्याकाळपर्यंत आपलं पाणी हे थंड राहील आणि कोंबड्या या पिरियडमध्ये जास्त फीड खात नाहीत, कमी फीड खातात. मग आपल्याला 2च टाइम खायला टाकायचं आहे, म्हणजे एक सकाळी आणि संध्याकाळी. फक्त पाण्याची जास्त काळजी घ्यायची आहे आपल्याला. त्यांना पाणी कमी पडू देऊ नका आणि पाणी जेवढं होईल तेवढं थंड द्या. जर तुमची टाकी असेल बांधलेली तर ती टाकी उन्हामध्ये असेल तर त्या टाकीवर ग्रीन नेट टाका, म्हणजे जेणेकरून सनब्लॉक होईल. तर त्यामुळे या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून आपल्या व्यवस्थापनामध्ये होतात, त्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे अचानक असं आपलं नुकसान होतं. तर आपल्याला रोग माहिती असते, त्यावर काय उपयोग करायचे हे आपल्याला माहिती नसतात. तर उन्हाळ्यामध्ये जास्त रोगराई येत नाही, फक्त जास्त उन्हामुळे कोंबडी हीट स्ट्रेसमध्ये जाते. त्यामुळे आपल्या शेडमधलं टेम्परेचर मेंटेन करा, नुकसान आपोआप कमी होईल. तर मी तुम्हाला आता दाखवते आपल्या कोंबडीच्या अंगावर किती लेअर आहेत पंखाचे. पूर्ण पंखाखाली तिचं शरीर झाकलं आहे, त्यामुळे तिच्या शरीरामध्ये खूप हीट तयार होती. ही हीट आपल्याला मेंटेन करायची आहे. कोंबडी अशी वरती तोंड करून असं तोंडाने श्वास घेते, तर तिथं आपण समजायचं कोंबड्यांमध्ये हीट तयार जास्त झाली आहे. शेडमध्ये दुपारी 1-2 वेळा चक्रा मारा. जर कोंबड्यांच्या शरीराची मुवमेंट होत असेल फास्ट, म्हणजे लया करत असतील, तर मी सांगितलेले उपाय करा. पाण्याची फवारणी करा, शेडमध्ये मोकळी हवा येईल याची काळजी घ्या. कोणता पण रोग येण्याआधी उपाययोजना केल्या तर त्या लवकर आपल्या कोंबड्यांना मानवतील. एकदा का रोग आला आणि त्यावर आपण जर उपाययोजना केला तर त्याचा झिरो उपयोग होतो. आणि तुम्ही म्हणता मी यूट्यूबला बघितलं तसं केलं, पण ह्या उपाययोजना आपल्याला आधी कराव्या लागतात. मी सांगितल्याप्रमाणे लसी औषधं जर वेळेवर केली तर रोग येण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणात. आता मार्च ते ऑगस्ट पर्यंत उन्हाळा आहे, एवढ्या 4 ते 5 महिन्यामध्ये नुकसान कमी व्हावं शेतकऱ्याचं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटत असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा फॉर मॉडर्न बिझनेस, मॉडर्न फार्मिंग. धन्यवाद.